नमस्कार मित्रांनो. एप्रिल महिना म्हटलं की वार्षिक निकाल कंपनीचे वार्षिक निकाल लागायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे क्वार्टर फोरचे निकाल सुद्धा लागतात. तर आज आपण एक दिग्गज एफ-एम-सी-जी कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सच्या निकालावर एनालिसिस करू. नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल ब्राह्मणकर. आपण जर स्टॉक आयडिया चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक क्लिक करा. तर जसं की टाटाची कंपनी म्हटली की एक ब्रँड, एक ओळख आणि एक विश्वास म्हटला जातो. त्याचप्रमाणे टाटा कन्झ्युमरचे प्रॉडक्ट जर बघितले, तर सगळ्यात पहिले नाव येतं देश का नमक, टाटा नमक, टाटा सॉल्ट, जे प्रत्येकाच्या घरोघरी बघायला मिळतं. त्याचप्रमाणे टाटा टी, टेटले, हिमालयन, टाटा संपन्न, ऑर्गॅनिक इंडिया, इटलूक, त्याचप्रमाणे इतके सारे टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आहेत. तर आता आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ. एक्झिक्युटिव्ह समरी. क्वार्टर फॉर फायनान्शियल इयर 25 मध्ये कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू 17% वाढून त्याचप्रमाणे 12% ऑर्गॅनिकमध्ये यूईजी फॉर द इंडिया ब्रँडेड बिझनेस वॉज 5.9%. म्हणजे भारतात होणारा जो बिझनेस आहे तो 5.9% ने ग्रोथ झाला. इंडिया बेवरेजेस ग्रीव 17%. म्हणजे जे ग्रीव बेवरेजेस ब्रँड्स आहेत ते 17% वाढले आहेत. 9% ऑर्गॅनिक विथ टी व्हॉल्युम्स ग्रोईंग 2% YOY. Indian foods grew 27%, 17% organic. Salt volumes grew 5% YOY. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल बिझनेस रेकॉर्डेड 5% रेव्हेन्यू ग्रोथ, 2% कॉन्स्टंट करन्सी. म्हणजे बघू शकता मित्रांनो, भारतातील बिझनेस तर 17% ग्रोथ झालाय. इंटरनॅशनल बिझनेस सुद्धा 5% रेव्हेन्यू ग्रोथ आहे. For financial year 25, consolidated revenue grew by 16%, 9% organic. Organic UVG for the India branded business was 4.5% in FY25. Indian beverages grew 10% plus 3% organic with 1% tea volume growth. India foods grew 29%, 13% organic plus, and salt volumes grew by 4%. And international business was up 7%. तर बघू शकता मित्रांनो सगळीकडे, म्हणजे इथं जर तुम्ही बघाल क्वार्टर फोरमध्ये सुद्धा 17% ग्रोथ आहे आणि पूर्ण वार्षिक जर बघाल तर त्याच्यामध्ये सुद्धा इंडियन फूड्स 29%, बेवरेजेस 10% आणि इंटरनॅशनल बिझनेस 7% ने ग्रोथ दर्शवत आहे. Growth businesses grew 24% organic in Q4 25 and crossed 3,200 crores revenue for the year, accounting 28% of the India business in FY25. Consolidated EBITDA for the quarter declined 1% on account of higher input cost in the India and international businesses. For the year, EBITDA grew 8% to 2,502 crores. EBITDA margins for the year was 14%, down 110 bps, primarily impacted by tea cost inflation in India. म्हणजे ही जी EBITDA मार्जिन जी डाऊन ग्रोथ मध्ये दिसत आहे, तर ते प्रायमरीली इम्पॅक्टेड बाय टी कॉस्ट इन्फ्लेशन, म्हणजे जे चहाची किंमत वाढल्यामुळे डिग्रोथ दिसत आहे. Adjusted for tea inflation, EBITDA margin would have expected 80 basis points YOY. म्हणजे जर इन्फ्लेशन ऍडजस्ट केलं तर 80 BPS ने YOY एक्सपांड झालेला आहे. 41 न्यू प्रोडक्ट्स लॉन्च ड्युरिंग दिस इयर. Innovation to sales for India was 5.2% in FY25, up more than 6 times since FY20. म्हणजे FY20 पेक्षा 6 पटीने वाढलेला आहे. On a growing revenue base, net working capital reduced to 26 days as on March 25. Net working capital for the India business turned negative at first day. Final dividend 8 rupees per share is also announced. आता परफॉर्मन्स बघूयात की बिझनेस स्नॅपशॉट.
इंडियन बेव्हरेजेसचा जो बिझनेस आहे त्यामध्ये 1551% रेव्हेन्यू जनरेट झाला आहे. इंडियन फूड्स 1464 करोड, इंटरनॅशनली 1100 करोडचा बिझनेस आणि नॉन ब्रँडेड प्रोडक्ट्स 500 करोड. टोटल जर बघितलं कन्सोलिडेशन तर 4608 करोडचा टोटल रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे. ग्रोथ आपण वरती पाहिली त्याप्रमाणे पुन्हा एकदा बघूया. 17% इंडियन बेव्हरेज, 27% इंडियन फूड्स, 5% इंटरनॅशनल अँड नॉन ब्रँडेड फूड, 25% revenue growth, and consolidated 17%. These are the key brands of Tata Consumer Products. मित्रांनो, हा Q4 FY25 चा की बिझनेस स्नॅपशॉट आहे आणि हा टोटल फायनान्शियल इयर 25 चा स्नॅपशॉट आहे. टोटल 1 इयरमध्ये फायनान्शियल इयरमध्ये रेव्हेन्यू जनरेट झाले इंडियन बेव्हरेजेसचा 5974 करोड्स, इंडियन फूड्स 5569 करोड्स, इंटरनॅशनली 4215 करोड्स, and non-branded products 1910 crores. And consolidated business revenue growth was 17,618 crores. Summary of the group performance for Q4 25. जसं की वरती बघितल्याप्रमाणेच इथे पण दाखवलेलं आहे. आपण पटापट पुढे जाऊ. सेम FY25 बद्दल पण सेमच आहे. The progress against strategic priorities. These are the strategic priorities: strengthen core and accelerate growth, business build on new opportunities, drive execution excellence every day, create a future-ready organization, drive digital and innovation, embed sustainability. India business fueling our brands across platforms. A&P to sales. Q4 with FY25 7.1% and FY25 7.2%. Building the omni-channel capabilities. Modern trade, e-commerce. Growth business cross INR 3,200 crores of revenue in FY25. These are the new product launched by Tata Consumer Products. This is the tea brand, Tata Life. These are the overall new brands launched by Tata Products, Tata Consumer Products. Striving towards sustainable future. Direct improvement in thematic sustainability assessments. 5 years of Tata Consumer Products Limited driving consistent profitable growth. तर मित्रांनो, revenue India branded FY20 as per compared to FY25 19% ग्रोथ दाखवत आहे आणि CAGR 16% ग्रोथ होत आहे. म्हणजे दरवर्षी कंपनी 16% ग्रोथ करत आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल जर बघितलं तर FY25ला कम्पेअर केलं तर 7% ग्रोथ आहे आणि CAGR 5%. आणि टोटल कन्सॉलिडेशन बघितलं तर 16% कम्पेअर टू FY25 ग्रोथ आणि CAGR 13% ग्रोथ होत आहे. Unblocking efficiencies while delivering shareholders returns. म्हणजे की जे शेअर होल्डर्स आहेत त्यासाठी त्या कंपनीचा किती फायदा होत आहे ते बघून घेऊ. FY25 नेटवर्किंग कॅपिटल डेज. FY25 मध्ये 50 डेज लागायचे तर आता फक्त 26 डेज लागतात नेटवर्किंग कॅपिटलला. इंडिया बिझनेस NWC at -1 day. ऑपरेटिंग कॅश फ्लो टू EBITDA. अर्निंग पर शेअर स्टेडी डिव्हिडंड्स पर शेअर. FY20 मध्ये ₹5 होतं तर आता ₹13 पर शेअर डिव्हिडंड मिळत आहे.
FY20 मध्ये 92%, तर FY25 मध्ये 101% इबिटा ग्रोथ झाला आहे. हे प्रोडक्ट वाईज आहे. हे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांची ग्रोथ प्रोडक्ट वाईज ग्रोथ आहे. आपण एवढं डीपमध्ये काही जाणार नाही. हे सर्व काही तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा मिळून जाईल ही पीपीटी. आता फायनान्शियल इयर जर बघितलं कन्सोलिडेशन मध्ये, तर क्वार्टर इयर एंडेड मार्च 2025. हे तसं मित्रांनो आपण वरती सर्व बघितलंच आहे. हे स्टँड अलोन रिव्हेन्यूज आहेत. दिस इज द सेगमेंट वाइज Q4 FY25, सेगमेंट वाइज परफॉर्मन्स FY25 टू कन्क्लूड. तर अशा प्रकारे आपण टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सचा फायनान्शियल रिझल्ट बघितला, जो की 16% ग्रोथने दाखवत आहे. कंपनी 13% CAGR ग्रोथ होत आहे. तर आता कन्क्लूड बघून घेऊ. डिलिव्हर्ड स्ट्रॉंग ग्रोथ अक्रॉस द इंडिया, इंटरनॅशनल अँड नॉन ब्रँडेड business during the year despite a tough operating environment. India tea business show 4% growth in FY25 with strong performance in half year FY25, up 10% YoY, driven by strong execution. India Foods had another strong year, up 29%, plus 13% organic, driven by broad-based performance across salt, Sampann, and Soulfull. Growth businesses ended the year with over 3,200 crores of revenue, accounting 28% of India business. The prevention in the RTD business have led to strong sequential improvements and a return to positive value growth in Q4. Capital Foods and Organic India continue to show steady progress with a focus on accelerating growth through innovation and expanding distribution, particularly in the food service and pharma channels. The newly incubated beverage vending business ended the year with a 5% market share. The international business delivered robust all-round performance with FY25 revenue up 5% CC and EBIT growing 21% CC. The non-branded business had a record year with revenue growing 20% CC and operating profit growing to 63% CC YY. Tata Starbucks continue to be the largest organized cafe chain in India with 479 stores across the 80 cities. This is the shareholding information pattern as on 31st March 25. Promoters holding 34%, for FI holding 22%, mutual fund, insurance companies, banks holdings 11%, as well as UTI AIFs holdings 9%, and individual holdings 19%, and others public holding 5%. And market cap as per 31st March 25 is 991.4 billion rupees, and total outstanding shares are 989.5 million outstanding shares are there. So according to this, याचप्रमाणे मित्रांनो आज आपण टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा ओव्हरऑल स्टडी केलेला आहे रिझल्टचा FY24-25चा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.